हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपल्या 3D मोराचा वर्क कंप्लीट झालेला आहे. इथं बघू शकता मी मोराची बॉडी बनवून घेतली होती आणि एक फेदर बनवून घेतला होता आणि बघू शकता खूप सुंदर असं दिसत आहे. याला आपण कटिंग करून घेणार आहोत आणि बाकीचे फेदर देखील मी बनवून घेतले आहेत. तर इथं बघू शकता मी ड्रॉ करून घेतला होता. पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे कपड्यावरती आणि ड्रॉ केल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला चेन टिच करून घ्यायची आहे. चेन टिच आणि झिगझॅग चेन टिच मी इथं बनवून घेतलेली आहे. इथं बघू शकता खूप छान प्रकारे मी असं चेन टिच आणि झिगझॅग चेन टिच बनवून घेतलेली आहे. तर इथं मी जे फेदर आहेत त्याला व्यवस्थित बीट्सने भरून घेत आहे. पूर्ण बीट्सने भरून घेणार आहे. तर इथं मी जे मल्टी कलरचे शुगर बीट्स होते त्याने व्यवस्थित भरून घेत आहे. याच्यासाठीच मी तुम्हाला एक फेदर बनवून दाखवला होता की आपण पटापट दुसरे फेदर बनवून घेणार आहोत. ते इथं बघू शकता सगळे फेदर मी पटापट भरून घेत आहे, ज्याकरून वर्क आपला खूप सुंदर असा बंड्याच्या नंतर दिसत आहे. तर इथं मी फेदर बनवताना थोडीशी व्हिडिओ बनवून घेतली होती की मी कसे फेदर बनवले. सगळे तुम्हाला बघण्यासाठी मी सगळे फेदर दाखवत आहे की आपण असे सगळे फेदर भरून घेत आहोत. सगळे फेदर भरल्याच्या नंतर हे खूपच सुंदर दिसतात, ज्याकरून आपण ब्लाऊजवर लावणार आहोत. 3Dच्या पिकॉकची डिझाईन खूप सुंदर दिसते, ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि हा कलर खूप सुंदर दिसतो की कुठल्याही ब्लाऊजवर लावू शकता तुम्ही, कारण हे मल्टी कलरचे बीट्स आहेत याच्यामध्ये. याच्यासाठीच मी मल्टी कलरचा कुंदन देखील याच्यामध्ये लावलेला आहे आणि बीट्स देखील लावलेले आहेत. तुम्ही असे जसे आताही मी बनवलेले आहेत असे तुम्ही फेदर वगैरे बनवून ठेवू शकता, भरपूर बनवून ठेवू शकता, ज्याकरून कधी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कधीही ब्लाऊजवर ते अटॅच करू शकता. तर इथं बघू शकता तुम्ही मी पूर्ण बनवून घेतलेले आहेत. पूर्ण भरून घेतलेले आहेत आणि आपण हे सगळ्यांना कटिंग करून घेणार आहोत. इथं मिनी ब्लॉग बनवत आहे मी छोटासा, ज्याकरून तुम्हाला दाखवणार आहे की कसे बनवले फेदर आपण सगळे आणि कटिंग देखील करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठलेही बीट्स तुम्ही याच्यामध्ये लावू शकता. तर इथं बघू शकता जे पिकॉकचा जे बॉडी आहे त्याला आपण कटिंग करून घेणार आहोत. इथं कटर घेतलेला आहे मी, साईडने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. थोडा थोडा कपडा राहिला तरी चालेल, कारण आपण कपड्याला व्यवस्थित ते लॉक करणार आहोत नंतर. तर ते लॉक कसं करायचं ते देखील मी सांगणार आहे तुम्हाला. तर इथं खूप काळजीपूर्वक याला कटिंग करायचं आहे. बिलकुलही वर्क कट झाला नाही पाहिजे. थोडासा लांबूनच तुम्ही थोडंसं कट करा. तर इथं व्यवस्थित मी कटिंग करून घेत आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगायचं आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा, ज्याकरून नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल.